विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांनी आदेश दिले की सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि त्यांच्यासोबत 100 इतर पोलीस अधिकारी यांना निलंबित करण्यात येत आहे, असे थेट आदेश त्यांनी दिले। आता मुळात प्रश्न हा आहे की असे आदेश देण्याचे अधिकार सभापती असतील, उपसभापती असतील त्यांना आहेत का? तर याचं कायदेशीर उत्तर असं आहे की उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पोलिसांना थेट निलंबित करण्याचे कोणतेही अधिकार नाहीत। IPS अधिकारी तर ऑल इंडिया सर्व्हिसेसमधून येत असतात, त्यामुळे केवळ राज्य सरकार आणि केंद्र सरकारना त्यांना निलंबित करण्याचे अधिकार असतात। नीलमताई गोऱ्हे यांनी जे आदेश दिले व्यथित होऊन दिले असतील, पोलिसांचं काहीतरी चुकलं असेल, पोलिसांच्या चुकीच्या कार्यवाहीबद्दल किंवा कारवाईबद्दल चौकशी करण्याचे आदेश देण्याचे अधिकार मात्र त्यांना आहेत। चौकशी झाली पाहिजे आणि त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशा प्रकारची प्रक्रिया असू शकते। परंतु नीलमताई गोऱ्हे यांनी अतिउत्साहात येऊन जो आदेश दिलेला आहे विधान परिषदेमध्ये, तो लेजिस्लेटिव्ह प्रिव्हिलेजचा अतिरेकी वापर आहे, गैरवापर आहे असं आपण स्पष्टपणे म्हणू शकतो। त्यामुळे सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि त्यांच्यासह 100 इतर पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात येत आहे, असे थेट आदेश देण्याचे उपसभापती पदावरील नीलम गोऱ्हे यांना कोणतेही अधिकार नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT। आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा।